पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोत मोठी दुर्घटना. घनकचरा डेपोची 3 मजली इमारत कोसळली. 7 जणांना सुरक्षित बाहेर काढलं तर 10 जण अद्याप ढिगाऱ्याखाली. बचाव कार्य सुरू. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशी ही परिस्थिती पुराचीच. लोकांचा रुळावरनं चालत प्रवास सुरू. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना. नागरिकांचे हाल. मुसळधार पावसामुळे खालापुरातील पाताळगंगा परिसरातनं तब्बल 3000 सिलेंडर वाहून गेले. एचपीसीएल बॉटलिंग प्लांटमधील घटना. वाहून गेलेले सिलेंडर सापडल्यास त्वरित कंपनीत अथवा तहसीलदार कार्यालयात जमा करावे. प्रशासनाचं आवाहन. साताऱ्यात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगावातली दुर्दैवी घटना. पुण्याच्या आळंदीतनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. विठुरायाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तिरसात पालखी पंढरीच्या दिशेनं. इंद्रायणीच्या पूरस्थितीमुळे यंदा आळंदीत वारकऱ्यांना येण्यास मनाई. जळगावच्या सराफा बाजारात सोनं 3000 तर चांदी 11000 घसरली. सोन्यासाठी प्रतितोळा 1,46,775 रुपये मोजावे लागणार तर चांदी 2,31,750 रुपयांवर. ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. गर्दीवर नियंत्रण मिळवताना रागाच्या भरात ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना. यूएईच्या शारजाहून पाकिस्तानच्या कराचीकडे जाणारं मालवाहू विमान अचानक बेपत्ता. पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करताना K2 एअरवेजचं बोईंग विमान रडारवरनं बेपत्ता. विमानात 5 क्रू मेंबर्स असल्याची माहिती.